माहित आहे पाडवा आहे, एवढा उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे आणि आमच्या इकडे पाऊस यायला लागलाय आणि ना एवढं मी आवरलंय, व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून. आणि ना आता कपडे काढतायत बघा. म्हणजे मला सांगितलेले मी इकडचे छोटे छोटे कपडे काढले आणि आता माझा काही हात पुरत नाही आहे म्हणून मग मी त्यांना म्हटलं तुम्ही काढा. बघा आता ते काढतायत कारण एवढं वरती वरती दोऱ्या बांधल्यात ना. मी एक तर 5 फूट पण पूर्ण नाही आणि दोऱ्या आहेत ना 7-8 फुटाला वरती बांधलेल्या आहेत. म्हणजे आमच्या घरातले बाकीचे सगळे उंच आहेत ना, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या हाईटनुसार बांधले. त्यांना काय माहिती मी एवढी बारीक पोरगी त्यांच्या घरात येईल म्हणून. हे बघा आणि वातावरण बघा कसं झालंय. आज सगळेजण नवीन गाड्या, नवीन घरं, कोण कोण काय काय घेत आहे. आणि माझा पहिला पाडवा असल्यामुळे मी मस्त गावी आले आमच्या ह्यांच्यासोबत. लोक म्हणतील काय मस्त व्हिडिओ काढत बसली नवऱ्याला कामं सांगून. पण ना मी इकडचे सगळे कपडे काढले जे मला येत नाही ना म्हणून ते त्यांना सांगितले. ओ धरा माझ्या हातात द्या, बाकी मी काढते. बघा आता मी लटकून लटकून काढते उड्या मारून मारून. बघा त्याला पिन लावलंय. हा जे कपडे ना असे मोठे आहेत ना त्याला पिण्या लावल्यात ज्या की मी माझ्या हाताला येऊ शकतील असे. द्या आहे ना, करते ना मी पण काम. मग खरं सांगू मी काहीच काम नाही केलं सकाळी पण, फक्त पुऱ्या. ते पण माझा दीर मला करू लागला. माझा दीर माझा नवरा चांगला आहे, मला कामं करू लागतात. नाही म्हणजे सगळे चांगले, म्हणजे सासरे पण चांगले, सासू पण चांगली, सगळे चांगले. सगळा स्वयंपाक सासूने केला. त्यात थोडा दीर मला स्वयंपाक करू लागला. फक्त पुऱ्यांचा चपात्या करायच्या होत्या त्यात पुऱ्या ते करू लागले. ह्यांनी काय केलं नाही. ह्यांनी फक्त आता कपडे काढू लागले, बाकी गाडी धुवायला निघून गेलो ज्यावेळेस आम्ही काम करत होतो ना त्यावेळी. आणि पप्पांनी सगळं तयारी केली. जे काय गुढी आणायला गेले, कडुनिंबाचा पाला असेल, जे काय काय असेल ना ते सगळं आणायला ते गेलेले. घरात आज स्वयंपाक करायचा होता ना छान म्हणून मग ते पण बाकीचं मटेरियल आणायला ते गेलेले. आणि ह्यांनी काहीच केलं नाही सकाळी उठून, फक्त मीच केलं. तर मला वाटतं मी काम करते पण करते